हा जो आहे ना मित्रांनो, हा टर्की नावाचा जो पक्षी पॉलिश कॅप नावाची जी कोंबडीची जाते ही इम्पोर्टेड आहे का? सर हा काश्मीरी ब्रीड आहे. शॉर्ट साईज खेळतो तो. हो. हा. ह्या ज्या जातीची मेंढी जी आहे याच्या मागच्या बाजूने तुम्हाला मांस लटकलेलं दिसेल. ही त्याची खासियत आहे. ही दुंबा जातीची मेंढी आहे. सर झिंग ब्रीड आहे काश्मीरची. काश्मीरची ब्रीड आहे. काश्मीरी ब्रीड. सर नेक्स्ट ब्रीड फ्रॉम काश्मीर एंड लद्दाख. पश्मीना जो आता ना, पश्मीना शॉल. अच्छा अच्छा, शॉल में यूज होता है. हाँ. मित्रांनो नमस्कार. आपण नेहमी आपल्या चॅनलवरती गोट फार्मिंग रिलेटेड व्हिडिओज आणत असतो. आजचा व्हिडिओ हा काहीतरी थोडासा नवीन आहे. नवीन म्हणजे कसा, आज आपण आलोय चारूस फार्म यांना भेट देण्यासाठी. हा जो फार्म आहे हा ॲग्रो टुरिझम फार्म आहे. याचं लोकेशन जर म्हणायला गेलं तर पुण्यामधील चाकण जे आहे त्या चाकणमधील महिंद्रा कंपनीच्या गेट समोर हा फार्म आहे. आता हा फार्म ॲग्रो टुरिझम फार्म जो आहे याच्यामध्ये जास्त करून आपल्याला प्राण्यांच्या वेगवेगळ्या जाती, त्यानंतर पॉली हाऊस आणि ह्या प्राण्यांसाठी लागणारा जे काही ग्रीन फॉडर आहे, म्हणजे त्याच्या शेतीमध्ये जे काही उगवले जाणारे जे गवत वगैरे जे काय आहे त्याचं एक सेक्शन, असे 2 सेक्शन मध्ये याची डिवाइड केलेलं आहे. ज्यावेळी आपण एंट्री घेतो त्यावेळी आपल्याला एक शेड दिसतं ज्यामध्ये संपूर्ण जनावरांसाठी भूस आणि कडबाकुट्टी साठवून ठेवलेली आहे. ती तुम्हाला समोर आपण दाखवतोच आहे. त्याचबरोबर हा त्या फार्मचा एंट्री आहे. सर्वात अगोदर आपण सरांची ओळख करून घेऊया. सर नमस्कार. नमस्ते सर. सर आपली ओळख करून द्या आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुमचा जो फार्म आहे याचं म्हणजे ऍक्च्युली थीम काय आहे हे जरा आम्हाला सांगा. माझं नाव अर्शद अली सय्यद आहे आणि थीम आमचा फार्मचा है कि एग्रो बेस्ड टूरिज्म फार्म है. बरोबर. जो आपने बोला. और सेकंड ये है कि इसमें अलग अलग तरीके के सेक्शंस है. मतलब आप शुरुआत करेंगे गेट से तो आपको पॉली हाउस मिलेंगे पहले. अच्छा. फर्स्ट पॉली हाउस आपको मिलेंगे कि डिफरेंट वेराइटीज ऑफ ये रोजेस है उसमें. फ्लावर्स, गुलाबाचे फुलं वगैरे. गुलाबाचे फूल है. उसके बाद में आपको मिलेगा फिश रूम. बरोबर. इसमें ऑर्नामेंटल फिश का ब्रीडिंग होता, एक्वेरियम फिशेस. फिर उसके बाद में आपको मिलेगा थर्ड सेक्शन है डॉग केज है. फिर फोर्थ में है डक्स, मतलब बदक. हाँ, बदक. फिर उसके बाद में है घोड़ों का अस्तबल है. हाँ. फिर उसके बाद में है गाय का गोठा है. फिर मुर्गी का सेक्शन है. हाँ. मुर्गी के सेक्शन के बाद में आपका सबसे मेन टॉपिक गोट का सेक्शन है. उसकी फिर गोट्स के हिसाब से मैं फिर जैसा बताया कि बाहर जो ओपन फील्ड है उसमें हम ग्रीन लैंड फोडर है. हाँ. ग्रीन फोडर जितने भी लाइव एनिमल है हमारे पास हम उनके लिए यूज करते. और फीड मैनेजमेंट और मेडिकल रूम में हम आपको बरोबर. तर मित्रांनो ह्या ज्या सेक्शन मध्ये खूप साऱ्या गोष्टी आपल्याला बघायला भेटणार आहे. तर ह्या बघण्यासाठी त्यांनी थोडी एंट्री फी ठेवलेली आहे. कारण की ज्या व्यक्तींना खरंच ह्या फार्मला सिरियसली व्हिजिट द्यायची आहे त्याच व्यक्ती ह्या ठिकाणी व्हिजिट द्यायला येतील. ह्यासाठी त्यांनी जी काही एंट्री फी या पाठीमागे आपण बघू शकता ती ठेवलेली आहे. तर आता आपण सध्या जे काही ग्रीन फॉडरचा जो काही त्यांचा शेतीचा भाग आहे तो आपण बघायला जाऊया. तर हे बघा मित्रांनो, या ठिकाणी त्यांनी स्वतःच तयार केलेला जो कडबा आहे, या ठिकाणी त्यांचं सेकंड कटिंग जी तयार होईल ती या ठिकाणी लावलेली आहे. या ठिकाणी सर ये क्या करके रखा है, मतलब पूरा ये सर वाटर स्टोरेज की टैंक है. यहाँ से फिर पूरे जो जितने भी फील्ड है उसमें वाटर का सर्क्युलेशन चालू होता. अच्छा. आणि नेपियर वगैरे किंवा तुती वगैरे याचं सेक्शन म्हणजे कुठं कुठं लावलंय तुम्ही? अभी ये तो कड़वा है सेकंड कटिंग के लिए आ रहा है. हाँ. उसके पीछे आपको नेपियर वहां पे है, जो बड़ी घास आपको दिख रही है हाइट ज्यादा वो. फिर तूती का सामने आपको दिखेगा ये जो पूरा ग्रीन दिख रहा, तूती और शवगा. अच्छा. ये दोनों का वहाँ पे मतलब सेक्शन दी. मित्रांनो आपण ज्यावेळी गेटमधून आतमध्ये एंट्री मारतो ना त्यावेळी डाव्या बाजूला या ठिकाणी गुलाबाचं कोल्ड स्टोरेज आपल्याला बघायला भेटतंय. त्या ठिकाणी गुलाबाची लोडिंग चाललेली आहे. तर जे काही गुलाब आहे ते आतमध्ये भरलेले आहेत त्यांनी. तर कोल्ड स्टोरेज आपण बघूया. हे जे आहे हे कोल्ड स्टोरेजची एंट्री आहे. आता आपण आतमध्ये जाऊन बघूया त्यांचं स्टोरेज कसं असतं. मित्रांनो या ठिकाणी जे आपण एंट्री जी घेतलेली आहे कोल्ड स्टोरेज मध्ये आपण बघू शकता हे संपूर्ण जे काही वातावरण आहे हे कोल्ड ठेवण्याचं काम केलं जात आहे. या ठिकाणी स्टँड आहे. लोडिंगचं काम चाललं असल्यामुळे ना सगळे काही जे गुलाब जे स्टोअर करून ठेवलेले होते ते गाडीमध्ये लोड झालेले. आता हे आपण या ठिकाणी बघू शकता. सर या कोल्ड स्टोरेजची कॅपॅसिटी किती आहे आणि किती दिवसापर्यंत आपण हे गुलाब स्टोअर करू शकतोय? 25 to 30,000 फ्लावर्स कैपेसिटी है. अच्छा. और आप 8 to 10 डेज आप स्टोर करके रख सकते हो आप यहाँ पे. तर इथून ज्यावेळेस आपण एंट्री घेतो त्यावेळी हे जे पहिलं पॉली हाऊस जे आपल्याला डाव्या बाजूला लागतंय तर या ठिकाणी असे
गुलाबाच्या फुलांची जी शेती आहे, जे झाड आहे ते तुम्हाला बघायला भेटतील. सर ये गुलाब का मतलब कुछ नाम होता है क्या अलग अलग? हाँ सर, ये रॉक स्टार करके एक स्ट्रेन है। अच्छा, और ये पूरा पॉली हाउस जो है प्रॉपर उसी उसी के के लिए। लिए. तर हे पॉली हाऊस बघितल्यानंतर त्याच्याच समोर उजव्या बाजूला हे पॉली हाऊस आहे, त्याच्यात आपण एंट्री करतोय. सर ये एविलांस करके स्ट्रेन है, और ये पर्टिकुलर पॉली हाउस उसके लिए ही दिया है पूरा। हे पॉली हाऊस बघितल्यानंतर ज्यावेळेस आपण पुढे जातो त्यावेळी ह्या बाजूला बघा शेळ्यांसाठी शेवगा आणि तुती याची पुन्हा एक ठिकाणी लागवड केलेली आहे. मित्रांनो, ह्या ठिकाणी गुलाबाचं हार्वेस्टिंग जे आहे ते चाललेलं आहे. मगाशी जे बघितलं ते लोडिंग चाललेलं होतं, ते जे गुलाब आहेत ते आता पार्सल झालेले आहेत आणि आता हे हार्वेस्टिंग चाललेलं आहे. तुम्ही बघू शकता हे एक पॉली हाऊस आहे, ज्या गुलाबाचं नाव आहे टॉप सिक्रेट. आता हे जे बघतोय हे सेपरेट पॉली हाऊस हे त्यासाठी दिलेलं आहे. या ठिकाणी जर तुम्ही बघू शकत असाल तर या ठिकाणी ड्रॅगन फ्रूट ची जी शेती आहे या ठिकाणी तयार केलेली आहे. ते तुम्ही संपूर्ण बघू शकताय. सर ये भी पॉली हाउस गुलाब के ही है। हाँ, फिर आप यहाँ से आप नीचे जाएंगे तो आपको तालाब दिखेगा। हाँ, उसके बाद में और नीचे फिर एंथेरियम के आपको दिख रहा है, ग्रीन शेड है ना, बराबर बराबर. वो भी एंथेरियम के फ्लावर है हाँ हाँ वहाँ पे, उसका वो भी पॉली हाउस है। और ये गाय का सेक्शन था, हाँ. अभी भी है अभी। और उसके पीछे है आम का बगीचा है सर। ह्या ठिकाणून आपण खाली आलोय. या ठिकाणी हे जे बघू शकताय ना तुम्ही, हे खाली फिश पॉन्ड म्हणून आहे. तर याच्यामध्ये खाण्याचे मासे आहेत ना याच्यात सगळे. हो सर, तर या ठिकाणी खाण्याच्या माशांचं जे काही तळ आहेत ते करून ठेवलेले. त्यामध्ये बघा ते पाणी वगैरे चालू आहे त्या बाजूला आणि त्या तळ्याच्या त्या बाजूला सुद्धा पॉली हाऊस आहे. तर त्यामधले जे फुलं आहेत ते आपण बघूया. आपण जे फुलांच्या दुकानामध्ये बुके वगैरे घेतो ना, या ठिकाणी याची रिक्वायरमेंट खूप असते. सर ये ब्लड रेड वेरायटी है। अच्छा, याच्यामध्ये पण व्हरायटी असतात का? हाँ, ब्लड रेड कलर। ऑरेंज कलरची व्हरायटी आपल्याला या ठिकाणी दिसून येते. या ठिकाणी व्हाईट कलरचं फुल आणि तुम्हाला पिंक कलरचं पण एक दाखवतो. पॉली हाऊस आणि फुलांचं जे सेक्शन आहे ते बघितल्यानंतर ह्या बाजूला ॲक्वेरियम जे आहे, माशांचं जे आहे त्याचं सध्या रिनोव्हेशनचं काम चालू आहे. त्यामुळे आता सध्या तर मासे दाखवणं पॉसिबल नाही आहेत, पण जेवढे मासे आता इथे अवेलेबल आहेत ते आपण तुम्हाला दाखवतोय. मित्रांनो, त्या बाजूला जे काही ॲक्वेरियम आहे त्यापासूनच हा रस्ता ह्या बाजूला येतो आणि ह्या सेक्शन मध्ये त्यांनी आयुर्वेदिक झाडं जे आहेत ती लावलेली आहेत. सर, या ठिकाणी आपले कुठले कुठले झाडं लावलेले सर आहेत? हे सेक्शन है आयुर्वेदिक मेडिसिनल प्लांट्स सेक्शन है। अच्छा, यहाँ पे आपको सर हर तरीके के प्लांट्स मिलेंगे। ह्या बाजूला जी आपण मेडिसिन बघितली त्याच्याच बाजूला कॉटेजेसचं काम होतंय, म्हणजे हे कन्स्ट्रक्शन अंडर कन्स्ट्रक्शन आहे. आपण व्हिजिटला येतो किंवा स्टे करायचा असेल तर रात्रीच्या स्टे साठी या ठिकाणी हे असे कॉटेजेस बांधले जात आहे. आता हे कॉटेजेस अंडर कन्स्ट्रक्शन आहे. हे कॉटेज जे आहे ते आपलं रेडी झालेलं आहे, ते तुम्हाला आतमधून दाखवतो की जे पण कोणी या ठिकाणी व्हिजिटला येतील त्यांना स्टे करण्यासाठी अशी सोय असेल. त्याच्यानंतर आपण पुढे येतो. हा जो पुढचा भाग जो आहे तो सर आपल्याला एक्सप्लेन करतील. सर अभी यहाँ से हमारा लाइफ स्टॉक शुरू हो जाएगा। हाँ, तो यहाँ पे फर्स्ट केज है अभी हमारे डॉग्स का। अच्छा, केज होने के बाद में हम आते हैं हमारे डक्स के ओर पे, हाँ, जिसको हम गीज बोल सकते हैं, बतख। नहाने के लिए स्विमिंग पूल, टैंक, फिर ये देखो डक्स का सेक्शन है। और उनका केज कंप्लीट होने के बाद में सर सामने हॉर्स का तबेला है। तर हे बघा मित्रांनो, ह्या बाजूला जे आहे ना घोड्यांचा तबेला जो आहे तो आता आपण खाली जाऊन बघणार आहे. यहाँ पे हॉर्स का सेक्शन है। घोड़ों के लिए ओपन पैडक है पूरा, बरोबर. पूरी मतलब सिलिका सैंड उसमें डाले हैं उनको रनिंग के लिए, हाँ. एक्सरसाइजिंग के लिए। तर मित्रांनो, ही जी घोडी बघताय ना, ही यांची फार्मवरती जन्माला आलेली घोडी, म्हणजे यांची ही होम ब्रीड आहे. हिचं नाव जे आहे त्यांनी चामुंडी असं ठेवलेलं आहे. चामुंडी, हाँ। तर ह्या बाजूला तुम्ही बघू शकता हे घोड्यांना राहण्यासाठी जी काही जागा आहे ती, आणि या ठिकाणी त्यांना मोकळा स्पेस यामध्ये वाळू जी टाकून त्यांनी केलेलं आहे ते. सर ये हमारा गाय का गोटा है। हाँ, इसमें आपको अलग अलग तरह के गाय और भैंस देखने मिलेंगे। पहले हम शुरुआत करते हैं हमारी पंढरपुरी जो भैंस है, जिसका दूध का आपको पता है कि बहुत प्रोटीन वगैरह सब उसमें अच्छा रहता है। बराबर. सर उस पंढरपुरी के बाद में है मुर्रा, हाँ. जो मिल्क प्रोडक्शन ज्यादा है उसका कैपेसिटी अच्छा, पंढरपुरी के हिसाब से। हाँ. अच्छा मिल्क और ज्यादा क्वांटिटी में। उसके बाद में है एचएफ है, एचएफ ब्रीड है। हाँ,
उसके बाद में है साहिवाल, ये भी। उसके बाद में सर है राठी, हाँ हाँ। ये भी एक ब्रीड है। नेक्स्ट ब्रीड है सर वाइट गिर। वाइट गिर इसलिए हमने रखे कि ब्राउन गिर मतलब आपको सबको मतलब ब्राउन गिर हो पता है, हाँ हाँ। तो वाइट गिर थोड़ा सा मतलब जरा अलग है, कलर अलग होता है और दिखने के लिए अच्छी दिखती है, बराबर। वाइट। नेक्स्ट ब्रीड है सर देवनी। देवनी, देवनी ये भी अच्छी है। कॉन्क्रेस ब्लैक अच्छा। में। याची म्हणजे वैशिष्ट्य काय याची म्हणजे या सर गायची? इसका ये है कि सर बड़ा फ्रेम होता है इनकी, अच्छा, जो साइज होती है गाय की हाँ हाँ वो स्ट्रक्चर में बड़ी होती है और सिंग में मतलब बहुत बड़ी होती है। अभी हाँ। मतलब उम्र छोटी है इसकी, हाँ। अभी बड़ी होंगी सर ये। अच्छा, ही पुढची? सर ये HF है, ये हाँ। घर का बच्चा है हमारे। अच्छा। मैंने आपको बड़ा वाला HF बताया था ना वो। अच्छा, त्या तिकडे जी गाय आपण 2-3 नंबरला जी बघितली ना, हाँ, तर त्याची त्याची मुलगी आहे ही। सर ही शॉर्ट साइज मध्ये येते, पंगनूर ब्रीड मध्ये येणार ही गाय, अच्छा, शॉर्ट ब्रीड। इकडची सर फेमस आहे खिल्लारी। बरोबर। सर दीदी, ह्याचं ना सर नाव दीदी आहे, दीदी, दीदी ह्याचं नाव मी ठेवलं। सगळ्यात मोठी का काय ती? मोटी आणि सर बहुत मतलब इसे मोहब्बत है और प्यार है इससे। अच्छा, हाँ ये अच्छी है सर। हाँ सर दीदी के बाद में है काजरी खिल्लार। हाँ हाँ, और ये कांक्रेस से ये, लेकिन बच्चा है अभी। बच्चा है, हाँ हाँ, वो जो ब्लैक देखे थे हाँ हाँ। उसमें व्हाइट में है, और ये व्हाइट गिर है ना, हाँ। ये सर ये उसका बच्चा है, अच्छा। मेल है ये व्हाइट गिर का। तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघा, इतकी इतकी अचूक आणि इतकी जबरदस्त सोय करून ठेवलेली आहे। तुम्ही बघितलं असेल तर त्या ठिकाणी रोज वॉशिंग पण होतंय, मशीन पासून तर गायींचे सगळे प्रकार आपल्याला या ठिकाणी बघायला भेटतील। आता या गायींच्या सेक्शन नंतर आपण शिफ्ट होणारे कोंबड्यांच्या सेक्शनकडे, कोंबड्यांचे जे काही प्रकार आहे ते आपण बघूया, आणि त्यानंतर सर्वात जास्त आपल्या फार्मवरती किंवा या फार्मवरती उत्सुकता असलेला जो विषय जे काही मेल वगैरे आहेत शेळ्यांचे, त्याच्यावरती आपण जाऊया। हे जे आहे हे कोंबड्यांच्या वेगवेगळ्या जाती आहे। ही पॉलिश कॅप नावाची जी कोंबडीची जात आहे ही इम्पोर्टेड आहे का? हो सर इम्पोर्ट है। तर आपण बघू शकताय एलिव्हेटेड शेडच्या खाली, एलिव्हेटेड शेडच्या खाली हे सगळं कोंबड्यांच्या ज्या जाती आहेत त्या इथे आहेत। त्या पॉलिश कॅप मध्ये या ठिकाणी बघा उलट्या पंखाची एक कोंबडी आहे, ही बघा, ही अशी एक कोंबडी आहे, तुम्हाला दिसत असेल तर सिल्की पण आहे ह्याच्यात। यामध्ये ही बघा, ही जी व्हाईट कलरची जी दिसते ही सिल्क मध्ये येते, सिल्की म्हणता येईल। सिल्की हा बघा, हा मेल सर, तो सिल्की बँटमचा मेल आहे। सिल्की बँटमचा मेल आहे ना, त्या बाजूला बघा, ते सिल्कीचे येतात ना त्या बाजूच्या? हो सर, तिघी ती सिल्की आहे। अच्छा, ह्या गोल्डन कलर। आणि ही बघा, ही एक अशा पद्धतीची, या बाजूला बघा तुम्ही, हे जे आहेत। याचबरोबर ह्या बाजूला पण एक सेक्शन आहे, ते आपण बघूया। सर हे असील फायटर कोंबडी म्हणतात, नुरा कलर, व्हाईट कलर म्हणतात, नुरा कलर। आणि हा मेल आहेत ना? हो सर, हे मेल आहे, ती फिमेल आहे सर। ही फिमेल आहे या बाजूची। हे फायटर मधले जे कोंबडे आहेत ते आहेत। हे कोणते आहेत सर? ही पण फिमेल आहे, पॅरेट पीक मध्ये। अच्छा अच्छा। आणि ह्या बाजूला काय आहे? सगळे फायटर कोंबडी आहे सर। हे बघा, ह्या बाजूला हे जे फायटर जातीच्या ज्या कोंबड्या आहेत ह्या बाजूला ठेवलंय, आणि त्या बाजूला त्या दुसऱ्या कोंबड्या आहेत। तर या कोंबड्यांचं सेक्शन बघितल्यानंतर हे जे एलिव्हेटेड शेड आहे याच्यामध्ये त्यांनी शेळ्यांची वर्गवारी, शेळ्यांच्या जाती वगैरे कशा ठेवल्या आहेत। आता ह्या बाजूला जर तुम्ही बघितलं तर ह्या बाजूला सगळ्या शेळ्या ज्या आहेत त्या मोकळ्या सोडल्या आहेत। आता हे एक एक करून आपण बघणार आहे। या फार्मरचा सर्वात महत्वाचा जो भाग आहे तो म्हणजे गोट फार्मिंग। आपल्या व्हिडिओ मधला जो महत्वाचा भाग आहे तो आपण आता सुरू करतोय। तर सर, हे जे गोट फार्मिंग जे आहे, शेळ्यांची जी वर्गवारी आहे ती कशा पद्धतीने तुम्ही करताय सांगा सर? फेज 1, फेज 2 आणि फेज 3। अच्छा, फेज 1 में क्या होता है? सर फेज 1 मध्ये तुम्हाला पूर्ण शेळ्या भेटणार, फिमेल स्टॉक। अच्छा, आणि ब्रीडिंग स्टॉक। अच्छा, इकडे तुम्हाला फिमेल आणि त्यांचे पिल्ले। अच्छा, इकडे पिल्लांसाठी करून ठेवलंय का तुम्ही? हो सर, पिल्लांसाठी हे वेगळे वेगळे कंपार्टमेंट आहे। हे पहिला कंपार्टमेंट पहिल्या महिन्यातून दुसरा महिना, पहिल्या आणि दुसऱ्या महिन्यातले जे पिल्ल आहेत ते इथं असतात, आणि याच्या पाठीमागे तिसऱ्या आणि चौथ्या महिन्याचे इकडे असणार। बरोबर। इकडनं
जेव्हा ते इकडे जाईल त्यावेळेस त्यांना सेपरेट केलं जाईल, सेपरेट केलं जातं, म्हणजे मेल आणि फिमेल वेगळे वेगळे केलं जाईल. बरोबर. तर आपण ह्या ठिकाणी ज्या शेळ्या बाहेर ज्या सोडलेल्या आहेत मोकळ्या आवारामध्ये, जर त्या आतमध्ये असत्या तर त्या ठिकाणी तुम्हाला सेपरेट कंपार्टमेंट मध्ये वेगवेगळी ब्रीड बघायला भेटली असती. हो. आता सध्याचा जो काळ आहे तो त्यांचा खाण्याचा किंवा फिरण्याचा आहे, त्याच्यामुळे आपण त्यांना तिकडे जाऊन हे करू नाही शकत. सर, आपल्याकडे शेळ्यांच्या कुठल्या कुठल्या जाती आहेत? शेळ्यांमध्ये सानेन आहे, हा. बर्बरी आहे, बोर आहे, अच्छा. कोटा आहे, हैदराबादी है और अंगुरा है, बँटम आहे. अंगुरा काश्मीरी ब्रीड आहे लेह लद्दाखची. आणि मेंढरे आहेत. मेंढरेमध्ये आमच्याकडे नारी सुवर्णा, अच्छा. तुर्की दुंबा हा हा. आणि हॉर्नटेल. अच्छा, अशा पद्धतीने तुमच्याकडे आहे. आहे. आणि बोर मध्ये कुठले बोलले तुम्ही? सर, बोर मध्ये एक नॉर्मल बोर जो ब्राउन मुंडी और व्हाइट बॉडी आती, और उसके अंदर फिर दूसरा है रेड कालाहारी. कालाहारी. रेड कालाहारी. अच्छा, मग आपण एक एक करून आपण ह्या ज्या शेळ्यांच्या ब्रीड आहेत त्या बघूया. सर, हे सान्यांची शेळी आहे, सान्यान जातीची. मिल्क प्रोडक्शन साठी चांगली आहे. अच्छा. आणि ही जी ब्रीड आहे ही कुठे भेटते जास्त करून? सर, हे बिलॉंग करते स्वित्झर्लंड, नेदरलँड इकडे. अच्छा, म्हणजे इम्पोर्टेड ब्रीड आपण म्हणतो याला. हा, इम्पोर्टची ब्रीड आहे ही. अच्छा. यानंतर आपल्याकडे कुठली सानेनमध्ये एक बिना शिंगाची पण येते ना? हा सर, जे तुम्ही दाखवतात इथं कॅमेरावरती नाही का, हो, हे बिगर शिंगाची ही सानेनमध्ये येते ते पण. तर मित्रांनो, ती एक शिंगामधली बघितली आहे, ही बिना शिंगामधली आहे. सर, हे बर्बरी ब्रीड आहे. ह्याचा पण मतलब मिल्क है, अच्छा है सर, मिल्क प्रोडक्शन इसका भी. अच्छा. और ये ज्यादातर मतलब यूपी, आगरा ये साइड मतलब मिलती है, पाई जाती है. म्हणजे यूपी, आग्रा ह्या साईडला जास्त करून दिसते. हा सर, हे ब्रीड हैदराबादी आहे. याची वैशिष्ट्य म्हणजे लांब कान, ब्रॉड कान आणि बांधा पण उंच येतो एकदम. हा, बॉडी बडी बॉडी. दुधाला वगैरे कशी उतरते सर? सर, हे पण चांगली आहे. चांगली आहे ना? हा. तर तुम्ही बघू शकता या शेळीची उंची वगैरे एकदम हैदराबादी म्हटल्यानंतर आता सगळ्यांनाच ओळखीची ही शेळी. आता हे ट्रेंडिंग मध्ये. अच्छा. हा, हे ट्रेंड चालू आहे. हा, सध्याला ही लांब कान, गुलाबी कलर, सफेद बॉडी, मतलब अच्छा. पंजाबी ब्रीड आहे. हे पंजाब बीटल ना आपली? बीट, हा, पंजाबी ब्रीड. मक्का चिनी कलर, व्हाईट आईज. तर मित्रांनो, बघू शकता तुम्ही त्या शेळीचे जे कान आहे ते केवढे आणि कशा प्रकारची क्वालिटी त्यांनी जपून ठेवलेली आणि किती प्रकारच्या शेळ्या त्या बघू शकतो आपण. सर, सोजत ब्रीड आज सबसे फेमस ब्रीड, मतलब राजस्थान, मतलब सोजत बोल के सब लोग पहचानते हैं उसको. बराबर. तो उसके हिसाब से ये फीमेल है, ये हमारे घर का बच्चा है, होम प्रोडक्शन. मार्वल सिंग, पंच फेस, तोतापारी ही पण फेमस ब्रीड आहे. जर तुम्ही बघू शकत असाल मित्रांनो, तर या शेळीचा जो काही बांधा आहे, याचा जे काही नोजचा पंच आहे, या पद्धतीने क्वालिटीमध्ये त्यांनी जपून ठेवलेला आहे. ब्रीड आहे बोर मधली. हो, बोर रेड कालाहारी, एक्झॉटिक ब्रीड आहे. ही पण खूप कमी भेटते बघायला. आणि हे त्याचं पिल्लू. सर, हे झिंग ब्रीड आहे, काश्मीरची ब्रीड आहे. काश्मीरी ब्रीड ही. मित्रांनो, ही आपली पूर्ण वाढ झालेली आहे शेळीची, परंतु हिची जी नॅचरल जी उंची आहे ती आपल्या बाकीच्या शेळ्यांपेक्षा खूप कमी असते. ही काश्मीरची ब्रीड बोलले ना? हो सर. बघू शकता, एक आपल्यासाठी एक नवीन ब्रीड जे म्हणू शकतो आपण बघण्यात आलेली ही आपल्यासाठी. सर, नेक्स्ट ब्रीड फ्रॉम कश्मीर एंड लद्दाख. सेम यही अंगूरा ब्रीड है, लेकिन वो जिंग था, उसके बाल स्ट्रेट रहेंगे, इसके बाल कर्ली है. हाँ, देखो. और इसमें सर एक जो फिनिशिंग आता ना, मतलब ये जो फील है ये नरम वाला. हाँ, इसका ये मतलब पश्मीना जो आता ना, पश्मीना शॉल. अच्छा, शॉल में यूज होता है. हाँ, इसमें से ही बनती है. वेट गेनिंग में सर इनका अच्छा रहता. अच्छा. हाँ. बैंटम, ये एक्सोटिक शॉर्ट साइज टॉय ब्रीड आप बोल सकते हैं, घर में आप रख सकते हैं. अच्छा, मतलब वो गाय के जैसा. हाँ, छोटी सी ब्रीड. बरोबर. हाँ, इसके बच्चे, और ये इसका फुल साइज है ये. तर मित्रांनो, याची जी हाईट जी बघितली ना तुम्ही, ही बाकीच्या शेळ्यांपेक्षा सर्वात कमी आहे आणि ही पूर्ण वाढ झालेली ही शेळी आहे. याचं स्ट्रक्चर वगैरे तुम्ही बघू शकता, फुल व्हाईट कलर में. ह्या बाजूला ज्या पूर्ण फिमेल त्यांनी बाहेर काढल्या, एकत्र केलेल्या आहे, ज्या फिमेलच्या ज्या जाती आहे त्या आपण आता बघितल्या. त्याचबरोबर ह्या बाजूला आपण गायींच्या आणि म्हशींच्या ज्या जाती आहेत त्यांच्याकडे अवेलेबल त्या सगळ्या बघितल्या आपण. याच्या त्या बाजूला जे काही त्यांचे ब्रीडिंगचे बोकड ठेवलेले आहेत
वेगवेगळ्या जातींचे, त्यांना केलेले वेगवेगळे केज वगैरे ते तुम्ही जर बघितलं, एकदम व्यवस्थित आणि सुटसुटीत असं नियोजन आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे. या ठिकाणी जर आपण वरती बघितलं तर या ठिकाणी त्यांनी शिमेटी पत्र्यांचा वापर केला, खाली हीट पण खूप कमी येते. आणि आपण एक एक करून प्रत्येक ब्रीड बघूया. सर ये बर्बरी में जो बिना सिंग वाला आता है उसको बोलते हैं टेडी। टेडी ये व्हाइट आइज में रहता है सर, टेडी व्हाइट आइज। ये एक ब्रीडिंग मेल है हमारा। या बाजूला जे आहे ते नारी सुवर्ण जी जात आहे मेंढीची, या जातीचा जो मेल त्यांनी इथे ठेवलाय. म्हणजे या जातीमध्ये दोन पिल्लं देतात. पुढच्या बाजूला सर एक हंसा, हंसा म्हणून ब्रीड आहे. हा, याची हाईट तुम्ही बघू शकताय की एकदम जबरदस्त हाईट आहे. आणि बघा त्याचं स्ट्रक्चर वगैरे इतकं जबरदस्त आहे. याच्या पुढे कोणता आहे सर? याच्या पुढे रेड बोर, रेड कालाहारी, पूर्ण रेड. हा रेड कालाहारी म्हणून यांच्याकडे आहे. हा जो ब्रीडर आहे याची क्वालिटी तुम्ही बघू शकताय. त्याचे शिंग आणि त्याचे संपूर्ण जे काही फेस स्ट्रक्चर आहे एकदम जबरदस्त आणि मोठा मेल आहे या ठिकाणी. अंगुरा जे कर्ली केस होते ना, हो बरोबर, त्याचा आहे ब्रीडिंग. म्हणजे त्या अंगुराचा मेल जो मेल आहे. शिंगांची ठेवण बघा ना तुम्ही कशी आहे, एकदम खतरनाक. हा अंगुराचा मेल आहे. त्याची दाढी वगैरे तुम्ही बघा काय जबरदस्त आहे. एक रुबाब आहे त्याच्या शरीरावरती एकदम असा. सर हा सानेन आहे, हे घरचं पिल्ल आहे. हे आमच्याकडे एक सानन होता, त्याचा नाव रावण. अच्छा, त्याचा आहे हा एक मेल आम्ही ठेवलाय. म्हणजे त्याचे जे काही ब्लड लाईन आहे तुम्ही कॅरी केली हो पुढे. हे जे एक एक करून आपण जे मेल बघतो, त्यानंतर हा एक आहे हैदराबादीचा. याचं स्ट्रक्चर, याच्या कानाची लांबी आणि याचं वजन समोर जे आपण बघतोय ना, एकदम खतरनाक मेल यांनी तयार केलेला आहे. या मेलचं वजन काय असणार सर? सर हे 80 प्लस. 80 प्लस आहे ना? हा सर ब्रीडर आहे त्या म्हणून जास्त त्याचं वजन वाढत नाही आम्ही. हा हा, म्हणजे प्रॉब्लेम होतो. म्हणजे तुम्ही स्वतःच मेंटेन करताय त्याचं हो, वजन. हो. बरोबर. पूर्ण गुलाबी आहे. हा, लांब कान. बरोबर ना. कानाची लांबी तुम्ही बघू शकता एकदम. हैदराबादी मध्ये कानाची लांबी मॅटर करते. या ठिकाणी बघा मित्रांनो, एकदम असा सुंदर असा मेल आहे तो. त्याचे केस, चेहऱ्यावर आलेले केस, त्याची दाढी तुम्ही बघू शकताय. सर हे बँटम मेल आहे. हा बँटम ब्रीड आहे. हा पूर्ण वाढ झालेला ब्रीड आहे ना ही? हो सर. म्हणजे हा एकदम म्हणजे ब्रीडिंग साठी आपण यूज करतो. घर का बच्चा है सर. अच्छा. और हमने एक एक्सपेरिमेंट किया था, हैदराबादी और कोटा क्रॉस. अच्छा, म्हणजे हैदराबादी आणि कोटा क्रॉस मधला एक पिल्लू आहे. पिल्लू. मित्रांनो या ठिकाणी हा जो त्यांचा मेल जो आहे तो हा सानेन आहे आणि हा ब्लॅक कलर मध्ये. मी सुद्धा फर्स्ट टाइम बघतोय की सानेन हा ब्लॅक कलर मध्ये पण येतो आणि हा विदाऊट शिंगाचा आहे. सर याचं वय काय असेल आता? 2 वर्ष. सर हा काश्मीरी ब्रीड आहे, शॉर्ट साईज. याचं शिंगाची ठेवण आणि याची अंगाचा रुबाब जर तुम्ही बघितला, एकदम सुंदर असा मेल या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतोय. आणि हा खूप अग्रेसिव्ह आहे. हा म्हणजे हा अक्षरशः हे बघा खेळतो तो. हो जास्त ठीक आहे. यानंतरचा पुढचा आपण ब्रीडर बघूया. सर हे झिंग ब्रीड आहे, लांब केसाची. ही पण काश्मीर आणि लडाखची ब्रीड आहे. अच्छा, ही याची पण संपूर्ण वाढ झालेली मित्रांनो. याची मुळातच नॅचरली उंचीची एवढी याची. आपण ब्रीडर बघू शकता. अजून एक ब्रीडर अल्पाईन. अल्पाईन जातीचा हा ब्रीडर आहे. हा सोजतचा ब्रीडर आहे. हा सर्वात जास्त म्हणजे दिसण्याला, उंचीला, वजनाला हा आतापर्यंत मला एकदम, हे बघा त्याची उंची, शरीराची ठेवण जर तुम्ही बघितली तर एकदम खतरनाक ब्रीडर आहे. हा जो मित्रांनो हा तोतापरीचा ब्रीडर आहे. सर याचे पण व्हाईट आईज. व्हाईट आईज आहे याचे पण. या सोजतचा जो मेल आहे त्याच्या शेजारीच ठेवलाय त्याला. ह्या ज्या जातीची मेंढी जी आहे याच्या मागच्या बाजूने तुम्हाला मांस लटकलेलं दिसेल. ही त्याची खासियत आहे. ही दुंबा जातीची मेंढी आहे आणि ही कुठली सर? ही ऍक्च्युली तुर्की दुंबा. तुर्की दुंबा म्हणता याला. सर हे हॉन्टेल आणि माडगॅड याला नाव आहे, हॉन्टेल आणि माडगॅड. अच्छा. फुल ब्लॅक मेंढ आहे. पूर्ण ब्लॅक मध्ये येतोय ना? क्वालिटी आणि अंगावरची चकाकी तुम्ही बघू शकताय. प्रत्येक मेलला एक सेपरेट कप्पा त्यांनी केलेला आहे. फिडिंग सेक्शन साठी ट्रे लावलेला आहे. पाणी आणि पाण्यासाठी पण त्यांनी अशी सोय केलेली आहे की एकदम ताजं पाणी कंटिन्युअस चालू राहील.
तर या ठिकाणी आपण जे केजेस बघितले ते पुन्हा एकदा तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, ह्या ठिकाणून जे केजेस स्टार्ट होत आहे ना, ते तुम्ही बघू शकताय की संपूर्ण असे सेपरेट केजेस त्यांनी करून ठेवलेले. आणि या केजेसमध्ये प्रत्येक मेलला एक सेपरेट कप्पा आहे, त्यांना खाण्यासाठी सेपरेट सोय, पाण्यासाठी पण त्यांनी सोय करून ठेवलेली आहे. हे बघा, हे प्रत्येक वेळी येणारं ताजं पाणी. आता हे पुन्हा भरून जाईल पुन्हा. सर, हे जे सगळे मेल आपण जे बघितले, तर जर कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही हे मेल सेल करता का? हो सर, ब्रीडिंग मेल्स भेटून जाईल तुम्हाला. म्हणजे आता समजा कोणाला जर असे पर्टिक्युलर जातीमधला जर मेल पाहिजे असेल तर तुम्ही देऊ शकता का त्यांना? देऊ शकतो. आणि तो घेण्यासाठी तुम्हाला कॉन्टॅक्ट, म्हणजे तुम्हाला स्वतःला कॉन्टॅक्ट केला तरी चालतं? ओके. तर सरांचा नंबर आपण आता व्हिडिओमध्ये दिलेलाच आहे, परत एकदा मी देतोय. जर तुम्हाला एखादा मेल आवडला असेल, तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही त्याची इन्क्वायरी सरांकडे करू शकताय. मेल देऊ शकतो, फिमेल लागली तर फिमेल पण देऊ शकतो. क्वांटिटी मध्ये देऊ शकता का सर तुम्ही? म्हणजे समजा आता काही काही शेतकरी मला फोन करताय की समजा मला 10 पंजाब बिट्टल पाहिजे वगैरे वगैरे, अशा कंडिशन मध्ये आपण देऊ शकतो का? देऊ शकतो. स्वतःकडे असली तर देणार, नाहीतर थोडा टाइम लागणार. त्याला ब्रीडिंग करके इन हाऊस बकरे दे देऊ. आतल्या ज्या शेळ्या आहेत त्यांना ज्यावेळेस पिल्लं होतील, ते सेलिंगला येतील, त्यावेळी तुम्हाला भेटू शकतात. थोडा टाइम लागेल पण भेटू शकताय. हे मेल सेक्शन बघितल्यानंतर जे 3 नंबरची जी फेज आहे ती या ठिकाणून आपल्याला वरती जायचंय. तर हा एक एलिव्हेटेड टाईप जो काही त्यांनी प्लॅटफॉर्म मानलाय, तो फेज 1चा प्लॅटफॉर्म आपण त्या बाजूला बघितला. या ठिकाणी मोकळ्या सोडलेल्या शेळ्या आहेत आणि या ठिकाणी वरती जाऊन जो काही खशी केलेले बोकड आहेत ते वरती ठेवलेले आहेत, ते आपण आता बघूया. हे प्लास्टिक जे काही फ्लोअर आहे हे एकमेकात असं अरेंज करून या पद्धतीने तयार केलेलं असतं. आपले जे फळ्यांचं जे शेड आहे, एलिव्हेटेड शेड, त्यापेक्षा याची कॉस्ट थोडी जास्त जाते, पण हे जरा जास्त टाइम टिकेल अशा पद्धतीचं आहे. फेज 3 जे आहे ते पूर्ण खसी आहे. म्हणजे खसी केलेले सगळे मेल आहेत. खसी केलेले सगळे मेल. आणि याच्यामध्ये कुठल्या कुठल्या जातीचे मेल आहेत सर? सर, ह्याच्यामध्ये सोजत आहे, हा. बर्बरी आहे, अच्छा, सानेन आहे, बोर आहे, आणि शिरोई आहे, कोटा आहे, पंजाबी आहे, बोर आहे. हे सगळे तुम्ही खसी केलेले बोकडे आणि हो. हे सगळे ईद साठी ठेवलेत का? ईदसाठी प्रिपरेशन सर. अच्छा अच्छा. गरम होऊ नये यासाठी वरती फॅनची पण अरेंजमेंट केलेली आहे. आणि हे संपूर्ण जे काही तुम्ही नियोजन बघताय हे इतकं जबरदस्त केलेलं आहे ना, म्हणजे कुठल्याही प्रकारचं असं एक कमतरता अशी कुठंच ठेवलेली नाही. प्रत्येकाला सेपरेट कंपार्टमेंट, प्रत्येकाला सगळ्या काही गोष्टी, सगळ्या सोयी सुविधा सगळ्या केलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता हा जो मेल कशी केलेला आहे, याचं वजन, उंची कुठल्या प्रकारचं चाललंय हे बघू शकता तुम्ही. हे जे दिसतंय ना मित्रांनो, हे फुल ब्लड लाईन आहे आपली बोर मधली आणि हे ब्रीडर आहेत, म्हणजे हे अंडुल बोकड आहेत. हे सगळे विक्रीसाठी आहेत. तुम्हाला जर यांच्यामधून जर एखादा बोकड आपल्या फार्मवरती ब्रीडर म्हणून जर न्यायचा असेल तर ही प्युअर ब्रीड लाईन जी आहे ही तुम्ही बघू शकताय. अशा पद्धतीचे बोकड आहेत. तर हे सगळे विक्रीसाठी आहे. जर तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय. अक्रम शहा नावाचे जे आहेत कारागीर, शेळ्यांचे, मेंढ्यांचे वरती लोकर जे आहे ती काढून देतात आणि त्याचबरोबर शेळ्यांचे नख किंवा नख्या जे आपण म्हणतो किंवा खुरा जे म्हणतो त्या कटिंगचं कामही ते करतात. मी खाली नंबर देऊन ठेवतो. जर कोणाला काही शंका असेल किंवा तुम्हाला जर काही करायचं असेल तर तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करू शकता. त्या बाजूला जे आपण मेलचं सेक्शन बघितलं, जे केजेस बघितल्या गायींचं आणि मेलचं सेक्शन, त्यानंतर ह्या बाजूला जर बघितलं ना तुम्ही, तर ह्या बाजूला एक संपूर्ण असं फिडिंगचं जे सेक्शन आहे त्यांचं. तर या ठिकाणी बघा एक वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या ढेप किंवा पेंट जे आपण म्हणतो त्या, ये रेड वाला कौन सा है? शेंगदाणा पेंट. ये शेंगदाना है. और आगे वाला वो करडई. करडई का? और ये मोहरी का? हाँ. मित्रांनो, लाकडी घाणीतली जे पेंड आहेत त्याच्यामध्ये थोड्याफार प्रमाणात जे काही ऑइलचं प्रमाण राहतं ना, त्याचा फायदाच होतोय नक्कीच. कारण मशीनपेक्षा लाकडी घाण्यामध्ये काही पटीने म्हणजे आपण म्हणू शकतो की तेल शिल्लक राहतं बा या पेंडमध्ये. हे भरड्यासाठी तुम्ही. इकडे मक्का आहे. बरोबर. हे मक्का घरचंच आहे. हा, करडई जे आपण म्हणतो ना, त्याच्यावरचे जे आपण टर्फलं म्हणतो ते आहेत. या ठिकाणी बघा, हे संध्याकाळची सगळी सोय जी आहे ती आतापासूनच येऊन पडलेली आहे. म्हणजे आता थोड्या वेळानंतर याचं काम स्टार्ट होईल. आता ह्या बाजूला जर आपण जे बघितलंय, त्याचबरोबर समोर ही त्यांची मेडिकल रूम आहे. हे बघा मित्रांनो, या ठिकाणी ना हे संपूर्ण जे आपण युनिट जे बघितलंय ना, याचं व्हेटरनरी क्लिनिक, आपण जे मेडिसिन रूम जे म्हणतो ना, ही त्यांनी अशा पद्धतीने एका साईडला तयार केलेली आहे. आता ही आपण आतमध्ये जाऊन बघू त्यांचं म्हणजे जे काही नियोजन आहे. हे ट्रे वाईज आणि अँटीबायोटिक सेक्शन आहे. अच्छा. आणि नॉर्मल सप्लिमेंट्स, मतलब पेन किलर, टेम्परेचर, भूख लगना, ग्लूमेरी. हाँ हाँ, ये वाला. सर ये
उसमें मतलब लगा वगैरह उसके लिए, अच्छा, वुड एप्लीकेशन के लिए। नीचे ये डीवर्मिंग का सेक्शन है। तर हे बघू शकता मित्रांनो, या ठिकाणी हे जे संपूर्ण आहे एक सेपरेट रूमच त्यांनी तयार केलेली आहे आणि नीटनेटकेपणा बघा तुम्ही या ठिकाणी जे ठेवलेलं आहे, जे मांडून ठेवलेलं आहे ते एकदम प्रत्येक असं क्रेट वाईज त्यांनी असं जे काही करून ठेवलेलं आहे बघू शकता आपण. हे बघा ह्या बाजूला पण त्यांनी काय जे सप्लिमेंट वगैरे जे आहेत लागणाऱ्या सगळ्या गोष्टी एकदम अशा व्यवस्थित ठेवलेल्या आहेत. आता यानंतर आपण काय बघणार आहे सर? सर वॅक्सिनेशन पण आहे फ्रीज मध्ये. वॅक्सिनेशन, अरे वा, हे बघा या ठिकाणी वॅक्सिनेशनच्या हिशोबाने सगळी तयारी या ठिकाणी असते. म्हणजे ज्या लेवलला आपण काम करतोय ना त्या लेवलला लागणाऱ्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी तुम्हाला भेटतील. म्हणजे तुम्ही बघू शकता की मॅनेजमेंटच्या कुठल्या लेवलला काम या ठिकाणी चालतंय. त्यामुळे हे जे संपूर्ण जे काय आहे पूर्ण जे युनिट जे तुम्हाला दिसतंय हे संपूर्ण युनिट चालवण्यासाठी ही जी मेडिकल रूम आहे ही किती महत्वाची असेल तुम्हाला समजून जाते लगेच. हा जो आहे ना मित्रांनो, हा टर्की नावाचा जो पक्षी आहे तुम्ही अगोदर बघितला असेल नसेल माहित नाही, पण याचा हा एक मेल आहे आणि त्या बाजूला जे एंट्रीला आहे ती फिमेल आहे. जसजसं जवळ जातोय ना तो तसं त्याचं म्हणजे लांब जाण्यासाठी तो सांगतोय, जवळपास असं सांगा म्हणता ते टेरिटरी जी म्हणतो आपण त्याचा जे एरिया आहे तो वाचवण्याचा प्रयत्न करत असतो नेहमी. तर मित्रांनो, सरांनी आपल्याला जे संपूर्ण फार्म विषयी माहिती सांगितली आहे, शेळ्यांच्या ब्रीड विषयी आणि बाकीचे जे काही प्राण्यांच्या ब्रीड विषयी, त्या ठिकाणी जे पॉली हाऊस आहे त्याबद्दल माहिती दिली आहे आणि संपूर्ण जो फार्म आपण बघितलाय माहितीबद्दल सरांचे खरंच धन्यवाद सर. थँक्यू सर. सर पुढे पण आपण या फार्मवरती आपण असेच व्हिडिओ आणत राहू, लोकांसमोर आणत राहू की नवीन नवीन तुम्ही काय इम्प्रुव्हमेंट करताय याबद्दल. आता हो, सर. तुमचं यापुढे काय लक्ष काय, म्हणजे तुमचं असं एम काय की बाबा तुम्हाला काय करायचं यापुढे फार्म मध्ये डेव्हलपमेंट काय करायची? सर फार्म में डेवलपमेंट जो कॉटेजेस का है कंस्ट्रक्शन वर्क वो पूरा कंप्लीट करना है। हाँ, ये आते हुए मतलब ये दिसंबर तक. और उससे वो साइड बाय साइड सर जो फिश रूम जो था आपने देखे जो अभी रेनोवेशन हाँ, में है, बराबर. तो उसका भी एक प्रॉपर मतलब अभी एक वीडियो बनाएंगे पूरा मतलब कंप्लीट होने के बाद में। ओके, आपका चलेगा. हेल्प चाहिए उसके लिए, ओके, आपका चलेगा. सपोर्ट चाहिए। और थैंक यू आप आए, हमारा फार्म एक्सप्लोर किए, आप अपने व्यूअर्स के सामने हमको मतलब प्रेजेंट किए नहीं सर, वो तो इतने हमारा अच्छे तरीके से कि इसलिए शुक्रिया। और कोई दिक्कत नहीं सर. आगे भी आप हमको हेल्प करो इसी तरीके से। तो अभी अगर किसी को विजिट करना है तो जी. विजिट करने के लिए कुछ रूल्स होते हैं, तो रूल्स जैसे कि एंट्री करेंगे तो कौन कौन सा एरिया दिखा सकते हैं आप, जो कि वीडियो में हमने दिखाया, उसके अलावा कुछ और है क्या दिखाने के लिए ऐसा कुछ? नहीं सर ऐसा कुछ नहीं, जो दिखाना था आपको वीडियो में हमने एक्सप्लोर किया उस अच्छा. चीज को। तर मित्रांनो, वो दिखाएंगे. ह्या ज्या फार्मवरती जे आपण जे काही समोर बघितलंय, व्हिडिओ जो काय आहे तो खूप मोठा झालाय, त्यामुळे आपल्याला खूप साऱ्या गोष्टी अशा शॉर्ट मध्ये सांगायची वेळ आलेली आहे. पण ज्यावेळी तुम्ही या फार्मला व्हिजिट कराल त्यावेळी तुम्ही प्रत्यक्षात बघाल की जे व्हिडिओमध्ये आपण ज्या काही माहिती सांगितलेली आहे त्यापेक्षाही खूप साऱ्या अशा गोष्टी बघण्यासारख्या आहेत. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि मी तुमच्याकडून एक एक्सपेक्टेशन असं ठेवतो की ही व्हिडिओ जी आहे ती तुम्ही खूप लोकांपर्यंत शेअर करा की पुण्यामध्ये आल्यानंतर जनावरांच्या, आपल्या शेळ्यांच्या किंवा त्यानंतर मेंढीच्या खूप साऱ्या आणि त्यातल्या त्यात कोंबड्यांच्या ह्या सगळ्या व्हरायटी एकाच ठिकाणी ज्या बघायला भेटताय तुम्हाला, तर मला नाही वाटत ह्या दुसरीकडे कुठे अशा बघायला भेटत असतील. त्यामुळे एकदा तरी नक्की व्हिजिट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवीन नवीन व्हिडिओ आपण या चॅनलवरती आणत असतो. ह्या व्हिडिओमध्ये एवढंच. धन्यवाद. ठीक आहे.